तर कसं आहे मित्रांनो, मी आयुष्मान स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. बरेच दिवस झाले आपण कुठे बाहेर फिरायला नव्हतो गेलो, त्यामुळे आज आम्ही चाललोय महाबळेश्वरला. तिथे पोहोचल्यावर एवढं खतरनाक ट्रॅफिक होतं हे तुम्ही बघू शकताय. तिथनं कसं बस निघून आम्ही पोहोचलो वेण्णा लेक पाशी. इथलं वातावरण एकदम थंडगार होतं, त्यामुळे इथे फिरायला लयच भारी वाटत होतं. नंतर ना मग तिथनं बाहेर येऊन आलो आपण तिथल्या दुकानांमध्ये. इथे आल्यावर एवढे स्टॉल होते ना, कळतच नव्हतं काय खावं. नंतर ना म्हणलं महाबळेश्वरच्या थंड वातावरणात मक्याचं कणीसच घ्यावं. फायनली आमचं मक्याचं कणीस खाऊन झालं आणि आम्ही पुन्हा निघालो सातारला. तुम्ही जर अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. घाट उतरताना आम्हाला हा कासकडे जाताना शॉर्टकट रस्ता दिसला. तिथनं पुढे जाताना आम्हाला दिसलं हे हॉटेल रानवा. ह्या हॉटेलचं लोकेशन तर एक नंबरच होतं. तिथं आम्ही खाण्यासाठी कांदा भजी घेतली. आणि तुम्ही जर अजून आपल्या आयडीला फॉलो केलं नसेल तर आत्ताच आयडीला आपल्या फॉलो करून घ्या. हॉटेलचा सगळ्यात भारी व्ह्यू म्हणजे हॉटेल जवळ पवनचक्क्या होत्या. आता वाजलेले रात्रीचे 8:30 आणि आम्ही थांबलेलो जेवण्यासाठी हॉटेल शिवशाही फॅमिली रेस्टॉरंटला. आणि आतला एम्बियन्स तर एक नंबरच होता. आत बसल्यावर पहिल्यांदा आम्ही मागवले चिकन लॉलीपॉप आणि चिकन थाळी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करा.